राऊत म्हणतात की ही मोठी कारवाई आहे का मग युट्यूब अहो, नाक दाबण्याचे विविध प्रकार असतात. पाणी बंद करणं, युट्यूब चॅनल बंद करणं, त्यांच्या कलाकारांना इथे थांबवणं, टप्प्याटप्प्याने गोष्ट आहे. या भांडूपच्या देवानांच्या अकलेच्या बाहेरचा विषय आहे है ना. एवढं जोर लावू नये त्यांनी, डोक्यावर ताण आणू नये. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की भाजप ही चेटकी नाही, म्हणजे काँग्रेस नेत्याला खाणारी चेटकी नाही, आता कार्यकर्त्याच्या सुद्धा. अरे, जो माणूस स्वतः त्याच्या इलेक्शनमध्ये निवडून येऊ शकला नाही, तो काय आम्हाला सल्ले देतोय? काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बोलतोय ना तुम्ही. तो आता पडलेला माणूस आहे. तो आता आम्हाला काँग्रेसला कोण मिळाला नव्हता बकरा म्हणून ह्याला पाठवलाय तिथे. आता कोणतरी गिरायक पाहिजे ना, म्हणून जाऊन दे, त्याच्यावर काय बोलायचं, विचारावर दया येते. पुरंदर विमानतळ संदर्भात शेतकऱ्यांवरती काल लाठीचार्ज झाला किंवा शेतकऱ्यांचा विरोध आहे या विमानतळाला. बघा, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होणं चुकीचं आहे एक, पण सगळ्यांना विश्वासात घेऊन आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार हे सगळे प्रकल्प पूर्ण करतील एवढा विश्वास माझ्या जनतेला आणि माझ्या शेतकऱ्यांना देईल. धन्यवाद. विश्वासात घेऊन करू. बघा, विश्वासात घेऊन करू. मला त्या विषयाबद्दल 100% माहिती नाहीये. उगाच तोंड वाजवलं तर तुम्हीच ब्रेकिंग न्यूज चालवाल, म्हणून थोडा मला माफ करा. बीजेपी नेताओं के चेहरे पे चिंता नजर नहीं आ रही है. पहलगाम हमले को 15 दिन लगभग हो गए हैं, ऐसा संजय राउत का. अभी सुबह उठ के वो क्या चाय देने के लिए हमारे घर पे आता नहीं है, हमारा चेहरा कैसा दिखता है वो हमारे बीवियों के ऊपर छोड़ दो, है कि नहीं. इसलिए बीजेपी को इस देश की कितनी चिंता है ना, वो देशवासियों को अच्छी तरह से मालूम है. इसलिए हमारे मोदी जी को बार बार देश की जनता ने चुन के दिया है और इसलिए उसके मालक को और उसको घर पे बिठाया है. उसने पहले उसका उद्धव ठाकरे बाहर गांव के देश से वापस क्यों नहीं आ रहा है, उसका जवाब देना चाहिए. उद्धव ठाकरे को इतना भी नहीं है कि वो इस सारे हल्ला जो कुछ भी अटैक हुआ है हमारे देश के ऊपर, उसका एक सादा मैसेज या ट्वीट करे. और ये क्या हमारे मोदी जी और अमित शाह साहब के ऊपर बोलता है. पौड़ में जो घटना हुई, इसको लेकर सकल हिंदू समाज का मोर्चा भी निकला और वहाँ पे बंद है पूरे तहसील में आज. देखिए, गुस्सा पूरे हमारे हिंदू समाज में है. यही विषय कोई मस्जिद के बारे में होता तो अभी तक हम सब जगह क्या माहौल होता इसके बारे में सोच लेना चाहिए. यही आपके पूना में जब भी रामगिरी महाराज ने मोहम्मद पैगंबर के ऊपर बोला था, तभी यही आपके पूना के जिलाधिकारी कार्यालय के बाहर सर तन से जुदा की घोषणाएं दी थी. मगर आज हमारे हिंदू समाज को विश्वास है कि उनको न्याय देने के लिए